नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांनो पाहायला मिळतोय। फायनली तनिषा नावाचं जे काही वादळ इंदिरा राणीच्या आयुष्यात आले ते मात्र आता काय रूप घेणारे, या दोघांचं आयुष्य काय बर्बाद करणारे की मालिकेत नेमका कुठला टर्न ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतंय हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। तनिषा मुंबईवरून जेव्हा आलेली असते आणि इंदिरा आणि राणीचा जो काही प्रॉब्लेम तिने आता इकडे सॉर्ट आउट केलेला असतो आणि त्यानंतर तनिषावर सगळेच खुश असतात, सगळे इम्प्रेस झालेले असतात आणि इकडे इंदिरा राणी सगळेच आता तिचं कौतुक करत असतात। परंतु तिच्या मनातला आता जो काही घाणेरडा डाव आहे तो मात्र आता खरंच राणी ओळखणार का आणि पुढे जाऊन या दोघांच्या संसारात विष कालवायला आलेली तनिषा नेमकी काय डाव टाकणार हे पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। महाडिकांच्या घरात आता राणीच्या गृहप्रवेशाची छान तयारी चालू असते। इकडे आता दोघांचा गृहप्रवेश होणार, सगळं छान होणार। जेव्हा राणी, मालती, आबासाहेब सगळेच तिकडे आलेले असतात आणि तनिषाला ते बोलतात की तुम्ही सुद्धा चला ना, आज तुम्हाला सुद्धा आमच्या घरात मोठ्या मानाचं गणपतीच्या आरतीचं आम्ही तुम्हाला आता मान देणार आहोत। राणी बोलते, अहो शेवटी हा तुमचाच मान आहे तनिषा मॅडम, या ना। आणि इकडे खूप आनंदाचा दिवस आहे, तुमच्याचमुळे खरं तर आम्हाला हा आनंदाचा दिवस पाहायला मिळाला। परंतु प्रेक्षकांनो, तनिषाला मात्र आता राणीचा भयंकर राग येतो। काहीही करून या दोघांची ताटातूट करायची हाच तिच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो। इकडे आपण पाहतोय राणीचा गृहप्रवेश करत असताना तनिषा येते आणि तेव्हा मात्र इकडे काय होतं, तुळशीवरती चक्क तिने आता एक ॲसिड टाकलेलं असतं। ॲसिड टाकून ती म्हणते, हे इंदिराचं घर फक्त माझं होणार आहे, इंदिराच्या आयुष्यात फक्त मीच असणार आहे, ही राणी नाही, मी तुला अजिबात सोडणार नाही आहे असं म्हणत त्या तुळशीवर जे काही ॲसिड टाकते ना, तुळस मात्र जळून जाते। तनिषा आता इकडे आलेली असते, सगळेच गृहप्रवेशाची तयारी करून घरात येतात। तनिषा मात्र आता इकडे मनातल्या मनात बोलत असते। दुसरीकडे आपण पाहतोय माप ओलांडून राणी आता आतमध्ये येते आणि घरात आल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो सगळेच जण खुश असतात। आबा त्यांना बघतात, आशीर्वाद देतात आणि आबा मात्र आता इकडे बोलत असतात, माझं घर। आबा मात्र आता हे माझं घर आहे आणि प्रेमाने आता बघत असतात सगळ्या घराला, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। आता मात्र कधीच कुणाला बाहेर जायची वेळ येणार नाहीये। आबा, मला माहिती होतं की तुम्हाला किती दुःख आहे। आबा आणि इंदिरा मात्र एकमेकांना आता मिठी मारतात आणि अक्षरशः रडायला लागतात। राणी बोलते, चला आपल्याला आता गणपती बाप्पाची आरती करायची आहे, चला तनिषा मॅडम तुम्ही सुद्धा या। असं बोलून राणी मात्र जवळ येते आणि म्हणते, तनिषा मॅडम खरंच तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ना ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहोत। आमच्या आयुष्यात आज जे घर मिळालंय, आमच्या आबांचं स्वप्न परत मिळालंय फक्त तुमच्यामुळं। खरंच तनिषा मॅडम तुमचे खूप खूप आभार आहेत, खूप खूप उपकार आहेत आमच्यावर, तुमचे उपकार आम्ही फेडू शकत नाही आहे। आता मात्र तुमच्याच हाताने आजची आरती झाली पाहिजे असं सगळे म्हणतात आणि तनिषा चक्क आता आरती करायला घेते। इकडे ती बोलत असते, इंदिरा मला अशा गोष्टींची सवय नाही आहे। इंदिरा बोलतो, अगं आरती चालू तरी कर। आरती वगैरे होत असताना प्रेक्षकांनो तनिषा मात्र आता राणी इंदिराला वेगळं करण्याचाच प्लॅन करते। घरातली सगळीच मंडळी आता खुश असते। अजित मात्र म्हणतो, आई अगं आपल्या वहिनीच्या हाताचे ठसे नाही घेतले दारावरती। आणि त्यानंतर मात्र इंदिरा लगेच कुंकवाने भरलेलं ताट आणतो, त्याच्यामध्ये राणीच्या हाताचे ठसे मात्र महाडिकांच्या घराला आता लावले जातात। तेव्हा मात्र आबा खरंच इमोशनल होतात, आज माझ्या लक्ष्मीचा खऱ्या अर्थाने इकडे प्रवेश झालाय। दुसरीकडे मालती मात्र खुश असते। मालती बोलते, चला राणीबाई आपल्याला किचनमध्ये जायचं आहे। आता मालती राणी किचनमध्ये येतात आणि सगळे प्रेक्षकांनो जाम खुश असतात। राणी मात्र इंद्रजित सरांना म्हणते, सर तुम्ही आता तनिषा मॅडमला आपलं सगळं घर दाखवा ना। इकडे आता खरंच तनिषा चल तुला आमचं घर दाखवतो। आणि दुसरीकडे मात्र राणीच्या कामाला लागते। राणीने आता माझ्यासाठी काय काय केले, राणीचा कौतुक सोहळा मात्र आता प्रेक्षकांनो इंद्रजित गाणे गात असतो। नुसतं राणीचं कौतुक त्या तनिषा समोर करतोय, कारण ती कशी वकील झाली, तिने कसं माझ्याशी आता इकडं सगळ्या गोष्टींना सपोर्ट करून सगळं मिळवण्याला मदत केली आहे, माझ्यासाठी काय काय नाही केलं आणि तिने वकील होऊन आमची पहिलीच केस आता लढली आहे, तिच्याचमुळे आज एवढं सगळं आता घडतंय। तुला माहिती आहे का तनिषा, अगं राणी नसती तर आज आमच्या हातात काहीच नसतं आणि राणी आहे म्हणूनच आज एवढं सगळं शक्य झालंय असं तो म्हणतो। आणि तुला माहिती नाही आहे की राणी काय चीज आहे।
तर आता लगेच मात्र ती तनिषा म्हणते, काय इंद्रा सारखं राणी राणी राणी, अरे कॉलेजमध्ये असताना एका पोरीकडे साधा बघत नव्हता तू, आणि आता तर राणीच्या नावाचा जपच चाललाय. काय चाललंय काय तुला? अगं तू 2 दिवस राणीसोबत राहून बघ तनिषा, मग तुला कळेल की राणी काय आहे. चल तुला आमची बेडरूम वगैरे दाखवतो, असं म्हणून तनिषाला तो बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, मालतीने स्वयंपाकघरात आता तयारी चालू केलेली असते. राणी मालती मस्त आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या असतात. आणि आपण पाहतोय इकडे मात्र घर आवरता आवरता तेवढ्यात रत्नाकाकी येतात. त्या दोघींना एकत्र बघून, एकत्र आता काम करताना बघून तिच्या डोळ्यात अश्रू येतात. मालती, खरंच मला खूप आनंद झालाय आणि आपल्या राणीने किती कुटुंब आपलं इकडे जुळवून ठेवलंय. तुम्हाला सांगू का, मला आज खूपच जास्त आनंद झालाय. कुणाची दृष्टी आता तुमच्या सासा सुनेला लागायला नको ग बाई, असं म्हणत रत्नाकाकी चक्क आता त्यांची नजर काढते. तर मित्रांनो, इकडे मात्र इंद्रा आपल्या तनिषाला घर दाखवत दाखवत तिची खूप तारीफ करत असतो, छान छान तिच्याविषयी बोलत असतो. आणि दुसरीकडे मात्र तनिषाला राणीचा भयंकर राग येत असतो. तनिषा आता म्हणत असते, काय आता झालं ना सगळं, किती त्या बायकोचं कौतुक करशील. इकडे मात्र किचनमध्ये प्रेक्षकांनो, मालतीने आता छान गॅसवर स्वस्तिक वगैरे काढलेलं असतं. छान आता त्यांना वास्तूसारखं सगळं करायचं असतं. आणि इकडे मात्र आपल्या राणीने सगळं कसं छान सांभाळलंय, अख्ख्या घराला तिने जुळवून ठेवलंय. आणि मी सुद्धा आता राणीला सांभाळून ठेवणार, असं मात्र मालती इमोशनल होऊन राणीचा हात हातात घेऊन बोलत असते. मालतीला आतापर्यंत तिने केलेल्या चुकांचा आता खूपच पश्चाताप होत असतो. राणी बोलते, मालती मॅडम, अजिबात असं काही बोलायचं नाही आहे. आता आपल्याला सगळं आपलं स्वप्न पूर्ण झालंय ना, आपलं घर आपल्याला परत मिळालंय ना, मग आता मन कडू करायचं नाही. आत्ता मात्र प्रेक्षकांनो, इथे आपला भाग संपतोय. आणि इकडे दुसऱ्या दिवशी आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय, ते म्हणजे गॅसची पूजा. सगळं काही आता प्रॉपर मालती राणी करत असतात, दूध वगैरे उतू घालत असतात. आणि इकडे मात्र मित्रांनो, आपण काय पाहतोय, चक्क तनिषा मात्र बोलते, खरंच राणी, आता मात्र हे जसं दूध वाया गेलं ना, तसं तुझं आयुष्य आता मी वाया घालणार आहे, तुझी लाईफ पूर्ण आता मी बर्बाद करून टाकणार आहे. तू फक्त पाहतच राहा आता मी काय करते आणि काय नाही. नाहीतर मी नावाची तनिषा देशमुख नाही आहे. तिने असा काही डाव आता प्रेक्षकांनो टाकलेला असतो की सगळ्यांना पुरता हादराच बसणारे. तनिषा, इकडे तिने तुळस जशी जाळली तसं आता तुझं आयुष्यसुद्धा मी जाळून टाकणार आहे. इंद्राच्या प्रेमासाठी मी इतके 15 करोड काय, अगं माणसंसुद्धा मोजायला तयार आहे, असं म्हणत प्रेक्षकांनो तनिषाने आता खूप मोठा गेम प्लॅन केलेला असतो. खरंच आता तनिषा इंद्रा राणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नेमकी काय करणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.